महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढून महिलांसाठी आनंदाची बातमी दिलीच होती। पाठोपाठ पुरुषांसाठीही आनंदाची बातमी। मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा 9 जुलै रोजी जी.आर. आला असून पुढील प्रमाणे माहिती आहे। प्रस्तावना: राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी, व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहेत। अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत आहे असे दिसून येत आहे। या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचण येत आहेत। विशेषतः यामध्ये 12वी पास, विविध ट्रेडमधील ITI पदवीधारक, पदवी व पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे। सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणारा दुव्यांचा अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्णवेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याने निदर्शनास येत आहे। महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना दिनांक 3 डिसेंबर 1974 पासून राबवण्यात येत होती। सदर योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी व योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सदर योजनेत सुधारणा करणे आवश्यक होत आहे। त्यामुळे उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता सदर योजना सुधारित करण्याची बाब शासनाने विचाराधीन होती। तर मित्रांनो, आता आपण पाहूयात शासनाचा निर्णय काय आहे ते। राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, आता पाहूया आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप कसे आहे ह्या योजनेचे हे पाहूया मित्रांनो आपण। महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे। या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील। रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतावाढ होईल, तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील। रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाच्या संकेतस्थळावरून सुलभतेने नोंदणी करतील। सदर योजनेकरिता उमेदवाराची पात्रता खालीलप्रमाणे असेल। म्हणजेच मित्रांनो, आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय आवश्यक आहे हे पाहूया। उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असावे। म्हणजेच कमीत कमी वय 18 किंवा 35 पेक्षा जास्त नसू नये। उमेदवाराची किमान शिक्षण पात्रता 12वी पास, ITI पदवी का पदव्युत्तर असावी। मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेचा सहभागास पात्र असणार नाहीत। उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा। उमेदवाराचा आधार नोंदणी क्रमांक असावा। उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे। उमेदवारांनी कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा। सदर योजनेकरिता आस्थापना उद्योगासाठीची पात्रता खालीलप्रमाणे असेल। आस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा। आस्थापना उद्योगाचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी। आस्थापना उद्योगाची स्थापना किमान 30 वर्षापूर्वीची असावी। म्हणजेच मित्रांनो, आपण जर उद्योग 3 वर्षापूर्वी स्थापन केलेला असेल तर या योजनेचा आपल्याला लाभ घेता येईल, अन्यथा या योजनेपासून आपण अनिवार्य राहताल। आस्थापना उद्योजकांची EPF, ESIC, GST, सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन, DPIT व उद्योग आधारितची नोंदणी केलेली असावी। जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी प्रतिमाह म्हणजे प्रत्येक महिन्याला काय वेतन असेल हे पाहूया। जे विद्यार्थी 12वी पास आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रतिमाह म्हणजेच प्रत्येक महिन्याला 6000 रुपये मिळणार आहेत। जे विद्यार्थी ITI करतात किंवा अन्य कुठल्या पदवीसाठी प्रवेश घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा 8000 रुपये। पदवीधर, पदव्युत्तर
म्हणजे जे विद्यार्थ्यांची पदवी म्हणजे कुठली डिग्री कंप्लीट झालेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी दरमहा सरकारमार्फत 10,000 रुपये मिळणार आहे.